अनुश्री आणि तिकडून आले तन्वी आणि सागर. दोन्ही टीमनी आपापल्या रणनीती आखल्या. अनुश्री तर स्मार्ट आहेतच. त्यांनी रणनीती आखली की मी स्विमिंग पूलच्या भोवती थांबणार आहे. संकेत म्हणाले मी हेड ऑन जाणार. मी त्या दोघांनाही दमून टाकीन, त्यांना भरूच देणार नाही. त्यांचा जर कंटेनर भरलेला असेल तर मी लगेच उलटा करेन. आणि त्यांनी तसंच केलं. एक स्ट्रॅटेजी होती, त्या स्ट्रॅटेजी प्रमाणे त्यांनी ऍक्ट केलं आणि ते तसेच केलं. दुसऱ्या बाजूला तन्वी आणि सागर होते. तन्वी यांनी ठरवलं की त्या मत गोळा करायला जातील आणि सागर म्हणाले की मी डिफेंड करतो. पण झालं असं की संकेतचा जो फोर्स होता ना, ताकदची होती, त्यामुळे सागर यांना पण त्या गेम मध्ये आला. आणि अनुश्री स्विमिंग पूलच्या भोवती फिरत होत्या. अनुश्री वेळ झाला, तुम्ही खरंच डोकं वापरलं, कंटेनर सेफ करत राहिला. कारण माझ्याकडे ताकद नाहीये, तर कोणी आलं अंगावरती तर ते जे आहे ते पण जाणार होतं, तर त्याच्यामुळे डोकं वापरणं गरजेचं होतं तिथे. छान खेळत. तेच सांगतोय की स्वतःचे जे पॉझिटिव्ह आहेत, स्ट्रेंथ्स आहेत, विकनेसेस आहेत, हे आपण ओळखून जर गेम मध्ये त्याचा जर वापर केला स्मार्टली तर आपण गेम फिरवू शकतो. संकेत, गेल्या आठवड्यात मी तुम्हाला ओरडलो होतो. तन्वी होत्या समोर, तिथे फोर्स वापरला, त्यावेळेस मी ओरडलो होतो की बाई जेव्हा खेळत असते, डिसएडव्हान्टेज जेव्हा त्यांच्या पाठीमुळे असतो, तुम्ही तुमचा फोर्स वापरून हा तुमचा ऍडव्हान्टेज जो आहे. कारण काय, एक स्त्री शक्ती आणि पुरुष शक्ती फिजिकली हे वेगळे आहोतच आपण. त्याच्यासाठी आपल्याला थोडं काळजी घ्यावी लागते. गेल्या वेळेस तुम्ही घेतली होती, त्यावेळेस मी ओरडलो होतो. पण ह्या वेळेस यू आर एक्स्ट्रॉर्डिनरी. कळलं? तुम्ही तो कंट्रोल ठेवला. तुमची जी जिद्द होती तुम्ही मेंटेन केली. तुमच्या खेळात सगळ्यात महत्वाचं डिग्निटी मेंटेन केली तुम्ही, स्वतःची आणि तुम्ही ज्यांच्यावर खेळत होता त्यांची सुद्धा. खेचाखेची झाली, पण तन्वी असल्या तर त्या सोडत नाहीत कोणालाच. त्यांचा गेम प्ले, ते म्हणतात की मी गेम मध्ये फेअर खेळणार आणि मी विक्टिम कार्ड प्ले नाही करणार. आणि हा जो टास्क होता आणि जी पहिली फेरी होती, असं वाटत होतं की ही वन साइड होणार आहे. कारण सागर आणि तन्वी यांचा कंटेनर रिकामा होता आणि इकडे तुम्ही भरतच चालला होता. आणि त्यामध्ये ज्या अनुश्री होत्या त्यांनी मस्त एक कोपरा पकडून कंटेनर घेऊन, जशी मधमाशी येते थोडं मध घेऊन पळत जाते, तसं त्यांचं काम चालू होतं. पण इथे एवढं सगळं वन साइडेड असताना तन्वी यांनी गिअर चेंज केला. त्यांनी ज्या प्रकारे तुम्हाला खेचलंय, तुम्हाला ब्लॉक केलंय, हे जर तुम्ही केलं असतं तर आज चर्चा वेगळी असती. तरी पण पाडले तिने भाऊ मला. पाडले. आता असं वाटलं होतं की आमचा गेम, आम्ही टास्क दिला होता मधमाशाचा आणि मधाचा, आणि तर कुस्ती सुरू झाली. आणि त्या कुस्तीमध्ये परत सागरी आले. नाही, पण संकेत तुमचं कौतुक तर आहेच. तन्वी तुमचंही कौतुक आहे. तुम्ही गेम खरंच छान खेळला. थँक्यू.